नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 डिसेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली आणि अर्जुन आवरत असतात. अर्जुन आणि सायलीची बाजू घेऊन म्हणतो की तुम्हा बायकांचं काय चाललेलं असतं? एवढा वेळ काय घेतात आवरायला? सायली म्हणते मला नाही वाटत प्रिया पार्टीला वगैरे गेली होती. सतत हे मन माझं खातंय. मला असं वाटतंय आपण काहीतरी शोधून काढायलाच हवं. इकडे प्रिया महिपतला ज्या ठिकाणी किडनॅप केलेलं असतं तिकडे येते. ती बघते की महिपत गायब असतो आणि नागराज देखील नसतो. प्रियाला पहिला संशय येतो की महिपत पळून तर नाही ना गेला मी इकडे यायच्या आधी. बापरे, नागोबा तर मला खाऊनच टाकेल. पण नंतर तिच्या लक्षात येतं की माठ पण नसतो आणि दोऱ्या पण नसतात महिपतला ज्याने बांधलेलं असतं त्याने. मग तिच्या लक्षात येतं की नागराजने महिपतला तिला कुठून तरी हलवलंय आणि ती जागा तिला सांगितलेली नाही आहे. इकडे अर्जुन सायलीला विचारतो की तुमची कोणती सेम मैत्रीण आहे का जिच्यावरून आपल्याला कळेल की पार्टीला गेली होती की नाही. सायली म्हणते अशी कोणी मैत्रीण नाही आहे, पण एक मैत्रीण आहे जी माझी आणि तन्वीची एकच आहे. मी तिला फोन करून विचारते. सायली तिला लगेच फोन करते. फोनवरती म्हणते अगं काय प्रिया 2 वर्ष झाली मला भेटलीच नाही आहे, तू कशी आहेस? सायली म्हणते मी छान आहे. मग तू त्या दिवशी पार्टीला गेलीच नाहीस? प्राजक्ता म्हणते कसली पार्टी? सायली म्हणते अगं श्रुतीच्या पोस्ट ग्रॅज्युएशनची पार्टी, सानिका पण आली होती ना. प्राजक्ता म्हणते अगं सानिका तर कधीच बँगलोरला शिफ्ट झाली आहे आणि श्रुती तर अजून ग्रॅज्युएशनमध्येच गटांगळ्या खाते, त्यांची पार्टी कशी होईल? सायली म्हणते ठीक आहे, एक काम करतेस का, मला सानिकाचा जरा नंबर देतेस का? मग सायली त्या स्कायव्ह्यू हॉटेलला फोन करते. ती म्हणते की परवा रात्री तुमच्याकडे कोणत्या मुली पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पार्ट्या करायला आलेल्या होत्या का? तो हॉटेलवाला म्हणतो की मॅडम हे शक्यच नाही आहे, सध्या आमचं हॉटेल रेनोव्हेशनसाठी बंद आहे, त्याच्यामुळे आम्ही आत्ता कोणालाच एंटरटेन करत नाही आहोत. सायली म्हणते बरं बरं, माझी जरा ऐकण्यात चूक झाली असेल, थँक्यू हां. सायली हे दोघांचं बोलणं रेकॉर्ड करते. अर्जुन आणि सायली म्हणतात पण हे आपल्याला प्रूव्ह करून कसं चालेल, अश्विनला हे दाखवायलाच हवं. नंतर अर्जुन आणि सायली खायला सगळ्यांसोबत नाश्ता करत असतात. तेवढ्यात तिकडे प्रिया येते. सायली प्रियाला अडवते. प्रिया म्हणते काय आता मला माझ्याच घरात टोल भरावं लागेल का? सायली म्हणते नाही गं, तू कधीही येऊ जाऊ शकतेस, पण किमान जाता येताना तू खोटं तरी बोलू नकोस की तू कुठे जातेस. सायली प्रियाचा हात धरते आणि म्हणते तू कुठे गेली होतीस त्या दिवशी ते मला सांग. प्रिया म्हणते मी कशाला सांगू तुला. तेवढ्यात तिकडे अश्विन येतो. अश्विन म्हणतो हे सगळं काय चाललंय? सायली म्हणते अश्विन भाऊजी मी तुम्हाला बोलवणारच होते. प्रिया म्हणते मी कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही, शिवाय माझ्या नवऱ्याच्या. अर्जुन म्हणतो बरं, मग तुझ्या नवऱ्याला सांग तू परवा रात्री कुठे गेली होतीस, खरं खरं सांगायचं. सायली म्हणते तू त्या दिवशी पार्टीला गेली होतीस ह्याचा पुरावा हवा आहे मला. तन्वी म्हणते तू वकिलाची बायको आहेस ना, म्हणून तुला हे सगळं सुचतंय, मी काहीही देणार नाही. अश्विन तू ह्यांना सांग, मी ह्यांच्या प्रश्नांना बांधील नाही आहे. सायली म्हणते मग एक काम कर, पुरावा नको देऊस, पण ज्या मुलीकडे तू पार्टीला गेली होतीस ना तिला फोन कर आणि स्पीकरवर ठेव फोन, मग आपण कळेल. अश्विन म्हणतो अगं तन्वी कर ना, त्याच्यात काय आहे, ते पुरावा मागतायत ना, त्यांच्या तोंडावर फेकून मार तू. तन्वी लगेच तमाशे करायला चालू करते. प्रताप शेवटी वैतागतो आणि म्हणतो अगं एवढे तमाशे करण्यापेक्षा कर ना सरळ त्या मैत्रिणीला फोन आणि खरं काय खोटं काय ते कळेल. अश्विन म्हणतो अगं हे गप्पा बसणार नाही आहेत, तू कर फोन पटकन. इकडे आपल्याला दाखवतात की महिपतला नागराजने त्याच्याच गॅरेजमध्ये आणलेलं असतं. नागराज म्हणतो आता तुझ्या नंग्या सगळ्या मी पकडलेत, समजलं ना, तुझं भवितव्य माझ्या हातात आहे. कसं वाटलं सगळं ओळखीचं बघून तुला? बरं वाटतंय ना, आता जीवात जीव आला ना? सायली मग रेकॉर्डिंग प्ले करते प्राजक्ताचं आणि ती बोलते की प्राजक्ता अगं तुम्ही पार्टीला गेलाच नव्हतात ना. प्राजक्ता म्हणते अगं कसली पार्टी, आणि सगळं बोलणं अश्विनला ऐकवते. अश्विन म्हणतो अगं काय तन्वी हे चाललंय, तू गेलीच नव्हतीस आणि त्या नावाच्या मैत्रिणीसुद्धा नव्हत्या. तन्वी म्हणते नाही नाही अश्विन, मी तर स्कायव्ह्यू क्लबमध्ये पार्टीला गेलेसुद्धा होते. सायली म्हणते कोणता क्लब म्हणालीस? स्कायव्ह्यू ना, हां थांब, आणि मग ती परत रेकॉर्डिंग दाखवते. अश्विन ते रेकॉर्डिंग ऐकून प्रचंड चिडतो. मग अर्जुन तिला विचारतो आता तरी खरं सांग, तू त्या दिवशी कुठे होतीस? कल्पना म्हणते अगं हे असं खोटं बोलून सुभेदारांच्या घराचं धिंडवडे उठवायला तुला आवडतंय का? एकदा झालं ते बस नाही झालं तुला? काय चाललंय तुझं? तन्वी म्हणते अहो प्लीज माझ्यावर नाही नाही ते आरोप करू नका. मग अर्जुन म्हणतो अगं मग खरं आता तरी सांग कुठे गेली होतीस?
तन्वी म्हणते, "अगं मी पार्टीला जायला निघाले होते, पण मग" आणि ती बोलायला जाते तेवढ्यात अश्विन म्हणतो, "बास आता तन्वी. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं, दुसरं खोटं लपवण्यासाठी तिसरं आणि त्याच्यावर आता चौथं. किती खोटं बोलतेस अगं. मला आता लाज वाटायला लागली आहे. ह्यांना काय तोंड देऊ मी? ह्यांच्या विरुद्ध जाऊन तुला सपोर्ट केला मी आणि तू हे आता असं करतेस? एक काम कर, आता तू माझ्याशी बोलायला सुद्धा येऊ नकोस." मग तन्वी अश्विनच्या मागून त्याला समजावायला जाते. सा सायली म्हणते, "तन्वीचं हे वागणं मला कधी कळलं माहिती आहे का? कारण त्या दिवशी मी तिला फोनवर कोणाला तरी बोलताना ऐकलं की काहीतरी गडबड झाली आहे, मी पटकन येते. तेव्हा मला संशय यायला लागला, म्हणून मी तिच्या मैत्रिणीला फोन केला." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली सुमनचं सत्य सुभेदार घरात सांगतात. प्रताप म्हणतो, "शी, नागराजकडून ही अपेक्षा नव्हती. मी लगेच रविराजला फोन करतो." नंतर आपल्याला दाखवतात की महिपतला ज्या गॅरेजमध्ये कोंडलेलं असतं त्याच गॅरेजमध्ये नागराज दारू पीत बसलेला असतो. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.